गाडगीकर वय 40 वर्ष यांचा सावकारीचा व्यवसाय आहे। त्यांचं नागपुरात ऑफिस देखील आहे। त्यांच्या ऑफिसमधील कर्मचारी सुनील मधुकर सहारे वय 40 वर्ष हे फिर्यादीने ग्राहकांना दिलेल्या लोनच्या परतफेडीचे हप्ते कलेक्शन करून फिर्यादीच्या अकाउंटमध्ये जमा करण्याचे काम करतात। मात्र मागील 1 ते 1.5 वर्षापासून सुनील मधुकर सहारे यांनी फिर्यादीच्या ग्राहकाकडून कलेक्शन केलेले पैसे फिर्यादीच्या अकाउंटमध्ये न टाकता आपल्या 2 भावांसोबत संगतमताने ते पैसे कलेक्शन केलेले पैसे 7,78,000 हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याचा वापर केला। फिर्यादीने त्यांना विश्वासात घेऊन याची विचारणा केली असता पैसे परत न करणार आणि त्यांना मारण्याची धमकी देखील दिली। या प्रकरणी फिर्यादीने धंतोली पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली आहे। पोलिसांनी तक्रारीवरून तिन्ही आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास धंतोली पोलीस करीत आहे। आपल्याकडे पोलीस स्टेशन धंतोलीला फिर्यादी बिपिन सुरेश गाडगिलवार यांनी आपल्याला तक्रार दिलेली होती। त्यांच्या तक्रारीची आपण चौकशीवरून आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे फसवणुकीचा। आरोपी आहे त्याच्यामध्ये सुनील मधुकर सहारे आणि राहुल मधुकर सहारे, मंगेश मधुकर सहारे यांनी लोकांना ग्राहकांना लोनचे पैसे जे EMI असतात ते EMI चे पैसे ते जमा करत होते, परंतु अकाउंटमध्ये न टाकता ते फसवणूक करत होते, ते गाळ स्वतःच करून। तर त्या बेसवर आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे। अधिक तपास चालू आहे। मी सर्वांना हे असं आवाहन करणार आहे की तुम्हाला अशा प्रकारे कोणीही फसवणूक करत असेल तर तुम्ही खात्री करा, त्या गोष्टीचं बळी पडू नका आणि तुमची अशी फसवणूक झाली असेल तर कृपया पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्या।